हाय गाईज, नमस्कार मंडळी. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहेत महाराष्ट्रातील एक अप्रतिम निसर्गरम्य ठिकाणी म्हणजेच माळशेज घाट. पुण्यापासून साधारण 120 किलोमीटर आणि मुंबईपासून सुमारे 130 किलोमीटर आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरवरनं आहे पूर्ण 268 किलोमीटर. म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरहून जाण्यासाठी 2 मार्ग आहे. आपण आत्ता दुसऱ्या मार्गावर चाललो आहे, जो आहे की छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरहून आळेफाट्याहून माळशेज घाट हा एक रस्ता झाला. आणि दुसरा रस्ता असा आहे की आपण समृद्धीवरनं पण जाऊ शकतो. समृद्धी महामार्गावरून सिन्नरला जायचं, म्हणजे नाशिकला जिथं उतरतो आपण तिथे उतरायचं. सिन्नरहून मग आपल्या संगमनेर आणि त्यानंतर आळेफाटा. तर असं तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. पावसाळ्यातील हिरवीगार दरी, धबधबे, धुक्याने झाकलेले डोंगर आणि थंड हवामान यामुळे माळशेज घाट खास ओळखला जातो. हा घाट सह्याद्री पर्वतरांगामधले वसलेला एक घाट आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा घाट अप्रतिम दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. वळणाच्या रस्त्यावरून जाताना डोंगरदऱ्याचे मोहक सौंदर्य आणि धुक्याने झाकलेले निसर्ग चित्रमन मोहून टाकतात. तुम्हाला आता पुढं बघायला मिळेल. माळशेज घाट हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येतो. जुन्नर ही जागा ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. इथे शिवनेरी किल्ला आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. आपण पण लवकरच जुन्नर तालुक्यामध्ये गेलेलो आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी किल्ल्याचा भाग. आणि आपण नाणेघाट पण गेलेलो आहे, त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो पण खूप पहिले अपलोड केलेला आहे आपण. मी आय बटनमध्ये त्याचं लिंक देईल. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे तिथे प्राचीन बौद्ध गुफा, मंदिरे, समृद्ध सांस्कृतिक परंपरा पाहायला मिळते. छोटासाच तालुका आहे, पण तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. संभाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरीला. ठीक आहे. तिथे पावसाळ्यात इथं डोंगर कड्यावरून कोसळणारे असंख्य धबधबे पाहायला मिळतात. त्यामुळे हा घाट निसर्गप्रेमीसाठी खरंच एक स्वर्ग ठरतो. बघू शकता तुम्ही आजूबाजूला छोटे छोटे हे वाहत आहे, धबधबे वाहत आहे आणि धुक्याची पूर्ण चादर ओढले गेलेली आहे. आणि आपण आत्ता इथून जे गेलो ना, तर आता इथेच हा महाराष्ट्र शासनाचा जो आपलं हे असतं MTDC रिसॉर्ट, तो नगरहून जाताना लागतो. तिकडून मुंबईहून येताना नाही लागत, नगरहून जाताना लागतो. कारण की ही जी माहिती सांगितली मी आता MTDCची, ही माहिती कोणत्याच व्हिडिओमध्ये मला सापडली नव्हती. मी स्वतः तिथं गेलो, त्याच्यानंतर मला कळालं की नगरहून जाताना तुम्हाला MTDCचा रिसॉर्ट लागतो. ही जी आपण आत्ता इथं उभं आहे, ही गाडी, इथं ही एक दरी आहे, तर ही खिंड आहे. तर इथं लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी इथूनच प्रवास केलेला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने स्पर्श झालेली ही पावन भूमी आहे. पिंपळगाव जोग धरणाजवळ स्थलांतरित फ्लॅमिंगो पक्षाचा विशिष्ट हंगामात पाहायला मिळतो. कारण की हा पक्षी खूप दुरून येतो इथं आपल्याकडे. त्याचं गुलाबी सौंदर्य निसर्गाच्या पार्श्वभूमीवर पाहणं ही वेगळीच अनुभूती असते. इथं पण आपण जाण्याचा प्रयत्न करू लवकरच. भटकंती व ट्रेकिंग. इथे साहसप्रेमींसाठी माळशेज घाट हा परिसरात अनेक ठिकाणे आहेत, जसे की आजोबाचा डोंगर, शिवनेरी किल्ला. ट्रेकिंगसाठी, भटकंतीसाठी इथे एक ब्लॅक वॉटरफॉल पण आहे. तो खूप खाली आहे, आपल्याला जाणं शक्य नाही झालं, पण लगेच कधीतरी आपण तिथे जाऊन व्हिजिट करूया. तुम्ही कधी व्हिजिट केलं असेल तर मला तिथे सांगा की कसं काय आहे. तुमचा काही व्हिडिओ असेल तर तो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काळा वॉटरफॉल या ब्लॅक वॉटरफॉल असं काहीतरी म्हणतात. आणि एक ट्रेकिंग पॉईंट पण आहे तिथं, त्याचं नाव काय आहे तुम्ही मला लवकर कमेंट करून सांगा. हे बघा, इथं कार वॉश पॉईंट जो म्हणतो आपण, गुगलवर सर्च केलं तर ते इथलाच पॉईंट आहे. इथं गाडीवर पाणी पडतं आणि इथेच कार वॉश पॉईंट म्हणतात. इतिहासात माळशेज घाट हे प्रचंड महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या घाटाचा वापर आपल्या सैन्याच्या हालचालीसाठी आणि महाल वाहतुकीसाठी केला आहे. सह्याद्री पर्वत ओलांडून कोकण व दख्खन यांना जोडणारा हा घाट व्यापारी आणि लष्करी दृष्ट्या फार महत्त्वाचा मार्ग होता. जुन्नर परिसरात बुद्ध गुफा, खडकात कोरलेली मंदिरे माळशेज घाटाला निसर्गासोबतच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाची वेगळीच ओळख करून देतात. भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे पावसाळा, जुलै ते सप्टेंबर. धबधबे, हिरवाई,
साठी, तसेच हिवाळा ते फेब्रुवारी सुखद हवामान आणि ट्रेकिंगसाठी. मग तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर पक्षी निरीक्षक असाल तर वीकेंड गेटवे शोधत असाल तर माळशेज घाट हा एकदम योग्य पर्याय आहे. पण आता सध्या खूप पाऊस पडतो आहे तर तिथे जाणे सध्या धोक्याचं असू शकतं किंवा गव्हर्नमेंटच्या काही गाईडलाईन्स असेल तर त्या तुम्ही फॉलो करा तिथे जाण्यासाठी. कारण की आता महाराष्ट्रात खूप पाऊस पडतो आहे तर काही ठिकाणी पूर आलेले आहे. पूर आल्यामुळे काय झाले तिथे रस्ते बंद झालेले आहे तर तिथे जाऊन आपली परेशानी नाही झाली पाहिजे असं काहीतरी करायला पाहिजे. आणि आपण तिथे जातो तर तिथल्या लोकांना, लोकल जे रेसिडेंट्स असतात त्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे असं आपण तिथं वागलं पाहिजे. नाही तर आपल्यामुळं त्यांना त्रास होईल असं वागू नका काहीच. कारण की आपण तिथे जातो आपल्या एन्जॉयसाठी, पण ते रोज तिथं ते जगत असतात, ते घर, ते गाव. ठीक आहे. हे थंब पॉईंट म्हणून पण ओळखला जातो. इथं पण आपण थांबलो होतो 2 मिनटासाठी. आता पुन्हा एकदा छोटंसं डिस्क्रिप्शन सांगतो की महाराष्ट्रातील निसर्गरम्य पर्यटन स्थळापैकी एक म्हणजे माळशेज घाट. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेला हा घाट पावसाळ्यातील हिरवेगार दरी, धबधबे, धुक्याने ओढलेले डोंगर, थंड हवामान यासाठी खास प्रसिद्ध आहे. माळशेज घाटाचे वैशिष्ट्य सह्याद्री पर्वतरांगामधील निसर्गरम्य सौंदर्य, पावसाळ्यात कोसळणारे असंख्य धबधबे, पिंपळगाव जोग धरणाजवळील स्थलांतरित फ्लामिंगो पक्षी, हरिश्चंद्रगड, आजोबा डोंगर व शिवनेरी किल्ल्यासारखे भटकंतीचे ठिकाणे प्रेझेंट आहे इथं. त्यानंतर भेट देण्याचा योग्य काळ पावसाळा जुलै ते सप्टेंबर, ॲट युअर ओन रिस्क. म्हणजे तुम्ही स्वतःचे इथं प्रशासन पण मदत करत असतं की इथं थांबू नका वगैरे, दरड कोसळण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर धबधबे, हिरवाई, ढंगाचा खेळ. नंतर हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर तर फेब्रुवारी सुखद हवामान आणि ट्रेकिंगसाठी एकदम सुखद आहे. कारण की ते ट्रेकिंग पॉईंट पण भरपूर आहे. तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये जो आपण गेलो तर शिवनेरी किल्ल्याला पण व्हिजिट करू शकता. तिथं पण चांगला ट्रेकिंग पॉईंट आहे. मी गेलेलो आहे तिथे, व्हिजिट केलेलं आहे, पण तिथं मी तेव्हा काही व्हिडिओ काढलेला नाही कारण की तो खूप जुना व्हिजिट केलं होतं मी तेव्हा. माळशेज घाट हे निसर्गप्रेमी, पक्षी निरीक्षण, टेकर्स, वीकेंड गेटवे शोधण्यासाठी एकदम उत्तम पर्याय ठिकाण आहे. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी या घाटाचा वापर सैनिकी हालचाली व मालवाहतुकीसाठी केलेला आहे. आणि महाराजांच्या पावलस्पर्शाने पावन झालेली ही रस्ता आहे किंवा खिंड आहे. आणि आता यासाठी आपल्याला मुंबईला पण या रस्त्याने जाता येतं, पण रस्ता थोडा छोटा आहे आणि पावसाळ्यात तर जाणं शक्य नाही कारण की खूप दरड कोसळण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की पाऊस खूप पडतो या भागामध्ये आणि खूप धुकं असतं तर आपल्याला समोरची व्हिजिबिलिटी एकदम झिरो झालेली असते. आता तुम्ही वरती बघू शकतात की किती सारे धबधबे चालू आहे वरती. आणि ते सगळ्यात मोठा धबधबा आपण पहिले पण ह्या रस्त्याचा किंवा ह्या धबधब्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात. तुम्हाला राहण्याची व्यवस्था MTDCमध्ये होऊ शकते. मी काही तिथं स्टे केला नव्हता. 2 रिसॉर्ट आहेत तिथं चांगले, तर तुम्ही एकदा तिथं व्हिजिट करून बघू शकतात. पण मी असं रिकमेंडेड करणार नाही की तिथे थांबू शकतात. जेवणाची व्यवस्था काही नाही इथं तुम्हाला चहा, पाणी, नाश्ता आणि मॅगी, त्याच्यानंतर ते मक्का वगैरे भेटू शकते. हा सगळ्यात मोठा धबधबा आहे इथं. आपण आता इथं व्हिजिट केलं आहे. तुम्हाला याची लिंक मला वरच्या बॉक्समध्ये मी तुम्हाला लवकरच देईल. बटनमध्ये पण देईल आणि कमेंट सेक्शनमध्ये पण देईल. बस येते मुंबईवरून, नालासोपारा वगैरे पाहिली मी इथून. ठाण्याला लवकर जाता येते इथून. आणि खालून आपण नाशिकवरनं पण जाऊन खाली शहादा म्हणून काहीतरी गाव आहे वाटतं, आय थिंक, असं मला आठवत नाही. तिथून पण तुम्ही इथं वरती म्हणजे मुंबईवरून वरती येऊ शकता. तर हा इकडं नगरकडं जाणाऱ्या रोडला येऊ शकतात. याचा मेन पॉईंट हा आहे की आपल्याला कधी इथे जाण्यासाठी जायचंच असेल तर आपल्याला आळेफाटा येणं मस्ट आहे. आळेफाटा आल्याशिवाय तुम्हाला इकडं येता येणार नाही. नाशिकवरनं पण आले तर आळेफाटा यायचे. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरचं जे पूर्वीचं नाव होतं तिकडून पण यायचं असेल तर तुम्हाला आळेफाट्याला यावं लागेल. आळेफाट्याहून मग तुम्हाला माळशेज घाटकडे जावं लागेल. माळशेज घाट हा मुंबईला जोडतो नाशिकवरनं. तर गाईज, तुम्हाला कसा वाटला हा माझा व्हिडिओ तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा एकदम रॉ व्हिडिओ आहे कारण की याच्यामध्ये काही एडिट वगैरे काही केलेलं नाही मी जास्त. Hi everyone, welcome back to my channel. Today I am trekking you to one of the most scenic place in Maharashtra, Marshes Ghat, known as a monsoon paradise. This spot is surrounded by the lush greenery, Sahyadri Mountains, mist covered by valleys, endless waterfall. As you drive through the winding roads, you will find the clouds literally touching the mountains. During the rainy season, waterfall gusts down from every corner, creating a heavenly atmosphere.
Marses Ghat also famous for the migratory flamingos that visit the nearby Pimpalgaon Jog Dam. You are lucky, you might spot them during the season. For adventure lovers, this region is surrounded by trekking spots like Harichandragarh, Azoba Hill, historic Shivneri Fort, the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj. So whether you are nature lover or photographer or someone just looking for the peaceful weekend getaway, the Marshes Ghat is the perfect escape from the city and best time to visit a monsoon for the waterfall, winter or trekking or clear views. Hope you enjoyed this virtual trip of Marshes Ghat. Don't forget to like, share, subscribe for more travel updates. See you in the next vlog. Like, please guys, like, share and comment and subscribe to my channel for the new updates and hit the bell icon.